अहिल्यानगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी आजच रोखोक या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। कोपरगावमध्ये स्मार्ट मीटरच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे। स्मार्ट मीटर बसवण्याची प्रक्रिया तात्काळ थांबवावी, नागरिकांच्या शंकांचे निरसन करावे आणि त्यानंतर स्मार्ट मीटर बसवावेत। तसेच ज्या ठिकाणी स्मार्ट मीटर बसवण्यात आले आहेत ते बदलण्यात यावेत अशी मागणी करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज महावितरण कार्यालयावर मोर्चा काढत निवेदन सादर केले। यावेळी ग्राहकांची परवानगी न घेता स्मार्ट मीटर बसवले जात असल्याचा आरोप करण्यात आला। तसेच वाढीव वीज बिलांच्या तक्रारी, अचानक वीज पुरवठा खंडित होणे आणि लाईट मेंटेनन्सच्या नावाखाली तासनतास वीज बंद ठेवली जात असल्याबद्दलही नाराजी व्यक्त करण्यात आली। यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितले की ज्या ठिकाणी स्मार्ट मीटर बसवण्यात आले आहेत ते तात्काळ काढून टाकावे, अन्यथा महावितरण कार्यालयासमोर या स्मार्ट मीटरची होळी करण्यात येईल। तसेच महावितरण कंपनीने त्यांच्या मागण्यांची दखल घेतली नाही तर आगामी काळात आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे। आज कोपरगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननीय आशुतोष दादा काळे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आम्ही शहर व सर्व ग्रामीणचे पदाधिकारी MECB या ठिकाणी एक जे कोपरगाव शहरामध्ये व ग्रामीणमध्ये जे स्मार्ट मीटर बदलण्याचं काम या ठिकाणी चालू आहे त्याच्या विरोधात निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलो होतो। आपण बघितलं असेल काय आपल्या कोपरगाव शहरामध्ये स्मार्ट मीटरच्या नावाखाली कोणताही त्या घराचं कन्सर्न न घेता, त्या घराची परमिशन न घेता या ठिकाणी ते स्मार्ट मीटर बदलण्याचं काम या ठिकाणी चालू आहे। आणि ज्या लोकांना माहीतच नाही का आपल्या घराचं मीटर बदललेलं आहे त्या लोकांना ज्यावेळेस बिल येतं ते त्यांच्या लक्षात येत नाही का मागचं बिल आपल्याला 1000-1200-1500 रुपये येत होतं आणि आता ते डायरेक्ट 4, 5, 6 हजार रुपये येतं आहे। त्या लोकांच्या मनामध्ये खूप मोठा हा संभ्रम निर्माण झालेला आहे आणि MECBनी त्यांचं काम चांगलं करावं अशी आमची या ठिकाणी त्यांना विनंती आहे का ज्या लोकांचं तुम्हाला कन्सर्न असेल स्मार्ट मीटर बदलण्यासाठी तुम्ही त्यांचा पहिले कन्सर्न घ्या। आणि जे मीटर आमचं असं म्हणणं आहे का हे मीटरच चुकीचे आहे, कारण की एकदम अव्वाच्या सव्वा अशा पद्धतीचं बिल या ठिकाणी येत आहे। त्याच्या विरोधात आज आम्ही आमचे वाल्मिक भाऊ आता तुम्हाला सांगितलं का जर ह्या MECBने ह्या स्मार्ट मीटरवर काही कारवाई केली नाही तर नक्कीच ह्या ठिकाणी मोठं आंदोलन या ठिकाणी होईल। आणि आपण बघितलं असेल मी कोपरगाव शहरामध्ये आपण गेल्या कित्येक दिवसापासून त्या मेंटेनन्सच्या नावाखाली ते खूप लाईट बंद करायचं काम चालू आहे। एवढासा पाऊस पण आला तर लगेच लाईट बंद, 2-2, 4-4 तास लाईट आपल्या कोपरगाव शहराची निघून जाते। आणि दर शनिवारी त्यांनी 2 फेडर केलेले, अर्धा भाग ह्या शनिवारी बंद असतो, अर्धा भाग त्या शनिवारी बंद असतो। आमचं म्हणणं नाही त्यांना का तुम्ही मेंटेनन्स करू नका, पण काहीतरी तुम्ही लिमिट करा ना। तुम्ही त्याचा टाईम पिरियड किती आहे, तुम्ही 11ला लाईट बंद करता डायरेक्ट 5 वाजता लाईट चालू करतात किंवा 6 वाजता लाईट चालू करतात। एवढा 7-7, 8-8 तासाचा जो डिफरन्स आहे तो कुठेतरी कमी करून तुम्ही लोकांना या ठिकाणी विचार करायला पाहिजे। व्यापारी आहे, बाजारपेठ आहे, बाजारपेठ उद्ध्वस्त होऊन जाते याच्यानी, लाईट नसल्यानंतर गिऱ्हाईक येत नाही, हा सगळा विचार या ठिकाणी MECBनी करायला पाहिजे। यासाठी आज आम्ही MECBला या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। अधिवेशनात देखील स्मार्ट मीटरचा मुद्दा गाजतोय, मात्र महावितरण त्याकडे लक्ष देत नाही, काय सांगा? नक्कीच आता अधिवेशनमध्ये कोपरगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार साहेबांनी या ठिकाणी तो मुद्दा मांडलेला आहे आणि नक्कीच आम्ही तुम्हाला सांगितलं ना, जर कोपरगाव MECBने या ठिकाणी जर त्याचा विचार केला नाही तर आम्ही यांच्यावर सगळ्यात मोठं आंदोलन या ठिकाणी उभं करू। स्मार्ट मीटर संदर्भात माननीय आमदार आशुतोषदादा काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सर्वजण इथं मोर्चे घेऊन आलो आहे। आमचा एकच विषय आहे का स्मार्ट मीटर ज्या वेळेस आमच्या भागात म्हणजे शहरात पण बदलले, तालुक्यात पण बदलले, पण जो आमचा प्रभागात क्रमांक 14मध्ये जो स्लम एरिया आहे तिथे लोकांना तिने विचारलं नाही का मीटर बदलायचं का नाही बदलायचं, त्याचे कारणं सांगितलं नाही, काही नाही। ते आले, मीटर बदलून गेले आणि त्या मीटरचं कोणाला काही कल्पना नाही का लाईट बिल किती येतं, आवाजाच्या सव्वा लाईट बिल आलं आहे त्याचं। आमच्या भागामध्ये गोरगरीब लोक राहतात, त्यांच्या एखाद्याला तर पहिले जुनं मीटर 400-500 बिल होतं, आज तेच बिल 4000 5000 येतं आहे। मग याचे कारण काय? हे मीटर खराब आहे सगळ्यात महत्त्वाचं, आणि याची काही कल्पना न देता यांनी लोकांना सांगितलं का तुम्हाला तर तुम्ही जर नवीन मीटर घ्यायचं असेल तुम्हाला पुढं पैसे लागतील, या कारणाने त्यांनी लोकांनी मीटर बदलले। आणि ते लाईट बिल एक तर जास्त येतं, जास्त लाईट बिल आल्यानंतर लोकांना कळत नाही का काय करायचं काही नाही। त्याच्यानंतर ते 4-5 दिवसानंतर ती लाईट आहे ना ऑटोमॅटिक बंद होती। हां ते वेळ बिल बंद होती। लोक आमच्या घरी चक्रा मारत्या का बा आमचं लाईट का बरं बंद झाली, तर लोकांना प्रत्येक सांगायला लागतं का तुम्ही लाईट बिल भरा आणि ते करा। मग ते लाईट बिल भरायची कधी त्यांची परिस्थिती नसती। आमचा जो भाग आहे तो स्लम एरिया भाग आहे,
तर MSCBला एकच विनंती आहे का तिने जे मीटर बसवले ते तुम्ही बदलून टाका. नाही बदलले तर ते आम्ही सगळे मीटर घेऊन येऊ इथे होळी करू त्या मीटरची. आज कोपरगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार श्री आशुतोष दादा काळे यांच्या सूचनेनुसार आज आम्ही MSCBवर काही कार्यकर्त्यांसमवेत आज मोर्चा आणला होता. मोर्चा आणण्याचं कारण हा जो MSCBचा गलथानपणा चालू आहे की घरात कुणी नसताना सुद्धा स्मार्ट मीटर बसवण्याचं काम चालू आहे. माझ्या हनुमाननगर भागामध्ये शेकडो घरांमध्ये घराची परवानगी न घेता स्मार्ट मीटर बदलवले आणि ते स्मार्ट मीटर जोपर्यंत त्याचं बिल भरलेलं आहे तोपर्यंतच ते चालणार आहे. जर मला सांगा, आमचा स्लम एरिया आहे, काही लोक अशिक्षित आहे, त्या लोकांना कसं कळणार लाईट आपली गेली म्हणून? जर लोकांचं बिल जर भरण्यासाठी 1-2 दिवस इकडं तिकडं झाला तर घरातली लाईट जाते, त्या लोकांनी करायचं काय? आज शाळेमध्ये जाणारे मुलं अभ्यास करतात, याचा परिणाम त्या युवा पिढीवर होतोय. याचं भान या MSCBला राहिलेलं नाही. म्हणून आज आम्ही सर्वांनी एक विनंती केली का जे मीटर बसवलेले स्मार्ट मीटर जे बसवले ते स्मार्ट मीटर परत काढून घ्या आणि जे पहिले जुने मीटर होते ते मीटर बसवा. आणि तुम्ही ज्या एजन्सीला काम दिलेलं असेल ते जे वायरमन असतील त्यांना एक समज द्या, अन्यथा आमचे कार्यकर्ते त्यांना ठोकल्याशिवाय राहणार नाही. कारण ज्यांच्या घरात तुम्ही मीटर बसवत्या तुम्ही त्यांनाच दादागिरी करता. जर एखादा मनुष्य जर म्हणत असन का हे माझं स्मार्ट मीटर लावू नका इथं, तरी तुम्ही त्याला दादागिरी करता, पोलीस स्टेशनची भाषा करता. मी सांगतो तुम्हाला, जर परत असं झालं आणि मला जर एखाद्या कार्यकर्त्याचा फोन आला तर मी जो पण वायरमन असन, जो पण तिथं कोणी मीटर बसवण्यासाठी येत असन त्याला ठोकल्याशिवाय राहणार नाही. आणि लवकरात लवकर जर ते बसवलेले मीटर जर काढून इथं आणले नाही आणि जुने मीटर जर दिले नाही, जसं वाल्मिक भाऊंनी सांगितलं तसं आम्ही इथं होळी करू त्या मीटरची. अहो, आम्ही नागपूरला गेलेलो असताना आमचे मित्र संजयनगर भागातले नंदूभाऊ कोपरे यांच्या घराला कुलूप असताना त्यांनी बदलून टाकलं मीटर. हे काय चाललं? म्हणून आम्ही कोपरगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार यांच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या काळात जर तुम्ही हे मीटर जर नाही बदलवले तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू. कारण जनतेच्या हितासाठी आम्ही सदैव 24 तास रस्त्यावर उतरण्याची भूमिका ही आमदार आशुतोष दादांची. काम करत आलो, काम करत राहू जनतेसाठी. आमदार आशुतोष दादांचा पार्टीच्या वतीने आपल्याला निवेदन देण्यात आलेलं आहे. काय नेमकं आपलं आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांनी आपल्याकडं स्मार्ट मीटरबद्दल निवेदन दिलेलं आहे. त्यांच्या मागण्या आपण स्वीकारलेल्या आहेत आणि त्यांचं निवेदन हे आपण वरिष्ठ कार्यालयात त्याच्या कारवाईसाठी वरिष्ठ कार्यालयात पाठवून देऊ. असं देखील आरोप केले जात आहेत का कोणती पूर्व सूचना न देता हे स्मार्ट मीटर बसवले जात आहे बळजबरीने? आपल्या कोपरगाव शहरामध्ये NCC मार्फत स्मार्ट मीटर बदलले जात आहेत. आपण त्यांना तशा सूचना दिलेल्या आहेत का घरी कुणी असल्यावर मीटर बदला आणि लोकांना त्याबाबत स्मार्ट मीटरबाबत जागृती करून ते मीटर बसवण्यासाठी आपण त्यांना सांगितलेलं आहे. शासनाने नियमावली ठरवून दिलेली आहे का संमती घेणं गरजेचं आहे, मात्र कुठल्या प्रकारची नागरिकांची संमती, वीज ग्राहकांची संमती घेतली जात नाही महावितरण कंपनी. संमतीची नियमावली आपण आता तुम्हाला जे शासनाने वेळोवेळी GR आपल्याला पाठवलेले आहेत आपण त्याची कॉपी तुम्हाला देऊ. आपण जे पण भारताचे गॅजेट्स आहेत स्मार्ट मीटरबाबत त्याचे पण गॅजेट्स तुम्हाला आम्ही उपलब्ध करून देऊ. त्यामध्ये संमतीचा विषय अजून असा काही दिलेला नाही आहे त्याच्यामध्ये. आणि काल पण अधिवेशनामध्ये स्मार्ट प्रीपेड मीटरला परवानगी घ्या असं सांगितलेलं आहे. तुमचं आपण साहेबांनी याच्यावर उत्तर दिलेलं विधानसभेत. ठीक आहे, आपण ते पाठवून देऊ वरती. तुम्ही ते स्मार्ट मीटर बसवू नका. ठीक आहे, आम्ही निवेदनावरती पाठवून देऊ. तुम्ही जे